तुमच्या नजरेने एकदा बघा. चला नमस्कार. एवढ्या काय माहिती का टाइम झालाय लय गडबडी पळत आली. गडबडी चहा गडबडी आलाय चालू. गरम काय तर सांगायचं शेटनी काय थंड वाजून आली म्हणून एकदा बघा तुम्ही आणि सगळे त्याच्यात तुम्हाला काय कमी जास्त आहे मला ते सांगा. फक्त मी त्यातलं काढून आपण ते टाकू. पण मसाला सगळा परफेक्ट मसाला खडा मसाला आहे. खडा मसाला सगळे जायफळ बिफळ सगळं टाकले त्याच्यात. काही बघायचं नाही. पण तुमच्या नजरेने एकदा बघा. शहाजिरी टाका सगळं सगळं शहाजिरी सगळं टाकली. दाजी होती की दुपारी इथं अजून टाकायची का शहाजिरी? पण काही गरज नाही. ह्याच्यातलं मटेरियल कमी करून टाका. बरं जाऊ द्या. कारण चांगला आहे मसाला. आहे ना तुमचं? कारण मी सांगितलं तसं केले त्यात बदल नाही होणार. दाजी समोर उभी होती. कारण ती माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. तुम्ही जाता दाजी शब्दाच्या पुढे. भाऊ बहिणींनो उद्याच्याला आहे ना आपल्याला सगळ्यांच्या ऑर्डरीसाठी मसाला तयार करायचा. त्याच्यामुळे गडबडीनं हो का एवढा उशीर झालाय तरी आलं. कारण की दुकानदाराला जायचंय दुसऱ्या दुकानावर उद्याच्याला. मग काय तर दुसऱ्या दुकानामध्ये त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. मग तीच बाजारावर की. जायचं. केशव खडा मसाला स्पेशल खडा मसाला आहे तिथे. आता इकडून दाखवलं म्हणजे तुम्हाला दिसतंय क्लिअर. आता शेटची लई इच्छा आहे आम्हाला एकदा व्हिडिओ मध्ये घ्या. आमचं दुकान बी दिसू द्या. कारण तुमची पूनमताई दाजी कुठून कोणत्या दुकानातून खडा मसाला भरतात कुठून म्हणजे मटेरियल घेत आहेत तर ते तुम्हाला बी दिसलं पाहिजे ना. ही उलट एक नंबर मसाला. एवढी दिलाय ना हे एक नंबर मसाला आहे. बघा ही मसाल्याचं वजन नुसतं हेच फक्त हे केलं. अजून थोडा वाढवून नाही टाकू आपण पण तुम्हाला दाखवलं. कारण दाजी समोर होते पण ती काय होतं तुमच्या नजरेत आणि दाजींच्या नजरेत फरक आहे. त्यांनी किती तुम्हाला सांगितलं आमची असतं. नजर लई ही आहे तीक्ष्ण. त्यांनी तीक्ष्ण आहे. त्यांनी किती जरी सांगितलं असतं तुम्हाला विश्वास नसता आला. बघ मटेरियल कमी असं. बघा बघा बस काय एवढा लय झाला त्यांचा. जवळजवळ 100-125 ग्राम झाला. रात्रीला हळकुंड द्यायचे हा, द्यायचं. जाऊन द्या ह्याचं काम झालं. बरं आपण कसं आहे मसाल्यात मटेरियल कमी नाही टाकीत. भरपूर मटेरियल आणि एकदम क्वालिटी वाज मसाला. चहा गार नव्हता ना. नाही नाही चहा गरम. आता ही काय गरम चहा पित नाही मी गरम पितो बाई, त्याच्यामुळे ठेवला जरा. आता काय झालंय लोड सध्याच्याला वाढलाय तुमच्या दाजी माग आणि तुमच्या पूनमताई माग. दिवसभर त्याच्यामुळं आमचं चाललंय मिरची दिवसभर काम चालू आहे. मुंग्या निघायला लागल्या. धने धने नेलेले आहेत. आहेत का धने? बरं खोबरं द्यायचंय का? खोबरं बी आहे. आहे. साहित्यातली एक किलोच फोल्डिंग आहे. आता काय वाढवायचं अजून? बाकी आता काय नाही वाढवायचं. बेडगी बिडगी काय? भाऊ बहिणींनो आलो घरी. पुरी दार लावून बसल्या ते रस्त्याला कपडे पडली इकडे. आलो ना. आलो आलो आलोय ना. मग काय मसाला आणाय गेल तू मिरची आणाय गेल तू. हे काय आणलं मिरची मसाले. टोमॅला वाकर टाकली का ग? हा टाक ना मग ते जांभळ्या देतोय. आलोत घरी.
थंड वाजलेलं आहे भावा बहिणीनो, काय सांगायचंय. लय गार लागलं. ही मिरची धरा 2 मिनिटं. हा ठेवा. काय झालं हा? घर इतकं लागलं मरणाचं, पण आता त्याला नाही इलाज झाला. काय आहे माहिती का, आता ऑर्डरी भरपूर आल्यात, त्याच्यामुळं मिरची कमी पडण्याची शक्यता होती. त्याच्यामुळंच मग परत भावानं बहिणं परत मिरची आणली. आपल्याला काय मसाला लागत होतं, खडा मसाला ही ती जी राहिलं होतं ती बी म्हणलं टाईम किती जरी झाला तरी चालेल, पण म्हणलं तालुक्याला जाऊन घेऊन यावं. म्हणूनच मग तसं तुम्हाला तालुक्याला जाताना बी दाखवलं. आणि हो का आता आत्ताच घरी टेकलोय. आता अजून कवा 3 वाजता जेवण केलेलं होतं. आता वाजल्यात किती वाजल्या पूर्ण 11 वाजल्या काय आम्हाला याला. मग उद्या बी आका गेला असता, असाच मसाला राहिला असता भाजायचा आणि कुटायचा. शिवण पाणी आहे ग. चल डोम्या. पिशवी काढा. लय वजन लय वजन लय वजन. किती किलो आणले मिरचे? आणलं बाबा बरेच. हा दर टोपी तर पुरी काय माहिती का, पहिलं पिशवी उचकी त्यात खायला आणलं का हो का, काय त्यांना खायलाच आणणं आहे ना. आणि सारखी विषय असा धावपळ होतोय, धावपळ मसरू 1.5 दिवस तालुक्याला जातोय, ध्यानच राहत नाही खायला आणायचं गडबडीत. बरं घ्या पिशवी घ्या बाहेर, आणि मग त्यातलं काय काढायचं ते. हा काडीच पिटी नव्हती, लायटर बिघडले, गॅस कसा चालू करायचा, बाहेर चूल पेटवायचं म्हणलं तर काड्या संपल्या होत्या, कालवण करायचं होतं, काड्या संपल्या. बळच तो लायटर पेटावला. असं ना. तिकडे ठेवू का मोठ्या घरात मिरची. हा. कुठं तिकडे ठेवा. कुलूप लावलंय ना त्याला. उघडायचं. त्यात काय आहे म्हणजे मिरची आणली ती, आता ती सगळी नीट केली. आता ही दुसरी आणली या. मी जाऊ का घरात? ए शिवण्या, पप्पाला चावी दी. अयो लय गाय गडबडीत गेलो भाऊ बहिणीनो, काय सांगायचं तुम्हाला. झंपर फिंपर शिवलं, पोरी तर झोपले ते. हे काय ह्या जागेच होत्या काय नो. हे काय झंपर शिवून गेली होती हो का. जम्पर शिवून हाय असंच पळाली होती. काय करायचं गाय गडबडीत हो का. जम्पर शिवलं, मिरच्या निसू मानपाटी एक झालं. अजून साड्यांना फॉल करायचे, आज जम्पर अजून शिवायचे. आता पहाट उठली होती मी, पहाट उठून जम्पर शिवत होती. पहाट उठून जम्पर कापलं आणि पहाट उठून जम्पर शिवलं. का तर दिवसभर इकडं मसाल्याकडे गुत्तय म्हणून. गावांवर जाणार होती भावा बहिणींनो. म्हणलं अंधारात कोण बघायचंय मला, पण परत म्हणलं चला घालावं आपलं आंगड, म्हणून हो का हे आंगड घातलं होतं. दाखवते तुम्हाला आंगड घातलेलं. हे काय हे आंगड घालून गेली होती. पियाला रेवकर झोपली. हा 11 वाजता झोपायचं. पॅन्ट फिल्ट घालून गेली होती थंड वाजत म्हणून.
हे काय 11:15 वाजले हो का घरी यायला आम्हाला भाऊ बहिणींनो. चला आता जेवायचं इथून पुढं. किती घाय धावपळ होते बघितलं ना. कोणतं काम सुखाचं नाही, लय जीवाला त्रास असतोय आणि सगळं आपणच हँडल करतो त्याच्यामुळं जास्त त्रास होतो. या सगळी काम आहे ना म्हणजे असं मिरच्या निसायच्या, सगळं मटेरियल व्यवस्थित करायचं, ते आपलं आपणच करतोय ना त्याच्यामुळं त्रास होतोय. आता आपल्यालाच कामाची गरज आहे म्हणून भाऊ बहिणीनं आपलं आपणच करायचं. चला आता जेवण फिवण करती तर बाय बाय बी करती सगळ्यांना. शिवल्यात आता झेंपर बी. हे काय प्रिन्सेस कट, प्रिन्स कट. आता ह्याला हुक फिक बसावली नाहीत अजून, लय आहे ह्याचं अजून नाही काम. चला भाऊ बहिणींनो बाय बाय करते सगळ्यांना.